गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज काही खास नाही, पण ही सकाळ शांत आहे आणि साधी आहे. सकाळी रोज तयार होताना मी काही खास करत नाही. थोडीशी क्रीम, थोडंसं पावडर आणि माझा आवडता गंध या छोट्या गोष्टी मला स्वतःशी कनेक्ट करून देतात. आरशात पाहताना मी स्वतःला न्याहाळते. परफेक्ट नाही, पण खरी आहे आणि कदाचित तेवढंच पुरेसं असतं. आणि हां, इथे मी जे तयार होतीये ना, ती आपल्या टीनेजमध्ये जशी मी तयार व्हायचे ना, बस सेम तशीच तयार होत आहे. ती फेअर अँड लव्हली, ते पॉन्ड्स पावडर आणि थोडंसं लिप बाल्म जे की पिंकिश कलर देतो आणि माझा आवडता ब्लश जे की मी लिप्सला आणि गालाला, चिकला दोन्हीकडे लावते. मस्त असं रेडिश एकदम सन किसिंग वाइब येतो. सोबतच हे आयलाइनर मी ॲज अ गंध म्हणून वापरते. ब्लॅक गंध खूपच सूट करतो. हा ड्रेस साधा आहे, पण मला कम्फर्टेबल वाटतो. एक छोटासा ट्वेल आणि मनात हसू येतं. कधी-कधी स्वतःसाठी एवढं करणंही खूप मोठं असतं. सकाळच्या चायसोबत असाच माझा दिवस हळू-हळू सुरू होतो. मी माझा चाय कधीच स्किप नाही करू शकत. माझा दिवस बिना चायचा सुरूच होत नाही आणि सोबत जर टोस्ट आणि खारी जर मला भेटली तर सोने पे सुहागा अँड माय लाईफ माय डे गोज ऑन. लवकरच पोळ्या बनवून घेतल्या आणि आजच्या दुपारच्या जेवणात खूप काही होतं. काय-काय नव्हतं ते विचारा. पावभाजी, कोशिंबीर, 2 प्रकारचे राईस, एक होती मसाला खिचडी आणि दुसरा होता स्ट्रीट स्टाईल व्हेज पुलाव. दोन्ही एवढे स्वादिष्ट लागले ना, स्वादिष्ट मीन्स आय मीन टेस्टी, यम्मी इन माय स्टाईल. ना तो स्वाद मी अजून विसरू शकले नाही. आणि हां, सोबत मेथीची भाजी, मिरचीचं लोणचं देखील होतं. एवढी फुल प्लेट पाहूनच ना मन आधीच भरून गेलं आणि सो सॅटिस्फायिंग. सी धिस इज माय होल प्लेट. खाऊन तर मी झोपेच गेले. बापरे! ही मसाला खिचडी 10 ऑन 10 एवढी टेस्टी झाली होती ना. यू कॅन सी माय फुल प्लेट. तुम्हाला यातली कोणती पण रेसिपी हवी असेल ना, तुम्ही कमेंट करू शकता. मी तुम्हाला ती रेसिपी नक्की ट्राय करून दाखवेल. असाच माझा दिवस काही खास नव्हता, पण छोट्या-छोट्या गोष्टींनी तो खास झालाय आणि मी असंच माझं डे स्पेंड करते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.